इसलिए जाके छुपे वो पुरंदर के किले में। जी हुजूर, अब आगे क्या कदम उठाएंगे? जैसे हमने सुभान मंगल हासिल कर लिया, वैसे कोंढाना भी हथिया लेंगे। लेकिन हुजूर। लेकिन कुछ नहीं। ओसे खान जी। इन काफिरों को पहचानने में हमने गलती कर दी है। अब पहचान लिया है, डरपोक कहीं के। उसे खान जी। फौज को इत्तला कर दो, कल सुबह होते ही हम कोंढाना पे कूच करेंगे। फतेह खानाची खात्री पटली असणार की आपण घाबरलो। आज रात्री तो जश्न मनवणार, म्हणजे बिर्याणी भाताला आधान चढविणार तो लायक होत झालाय। त्याचाच फायदा आपण घेणार। फतेह खानावर आता आपलं असणार पहिलं आक्रमण। हर 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 महादेव! राज, आम्ही याचीच वाट बघत होतो, परंतु आक्रमण करणार कसं? आपण फतेह खानाची फौज फोडली। एक आहे पुरंदराच्या पायथ्याला, तर दुसरी आहे सुभान मंगळात। होय, म्हणजे एका वेळेला दोन्ही ठिकाणी हल्ला। पण पहिला हल्ला होईल फतेह खानावर। त्यासाठी माझी निवड करा। या फतेह खानाला करे पठारावरच आदळायचंय मला। उत्तम, तुम्ही फतेह खानावर चालून जाल। तुमच्या बरोबर असतील माणकोजी आणि स्वतः शिवबा। पायथ्याशी असतील बाजी जेधे, सरदार शिलीमकर, सरदार बांदल आणि सरदार अढळराव देशमुख। मग तर झालंच, फडशत पाडतो त्याचा। इकडे फतेह खानावर हल्ला होईल आणि त्याच वेळी तिकडे सुभान मंगळावरही हल्ला होईल। म्हणजे सुभान मंगल पुन्हा घ्यायचं? हो, ते कुठे सोडणार होतो आपण? त्यासाठी रणबहादर गोदाजी जगताप, सिद्धोजी चोर, भैरोजी चोर, संभाजी काटे, शिवाजी इंगळे आणि भीमाजी वाघ आदेशाची वाट पाहत आहे। त्यांना आदेश द्यावा। बाळाजी हैबतरावास यमसदने पाठवून सुभान मंगळ घ्या म्हणावं। मी तातडीनं माणसं पाठवतो। दोन्ही ठिकाणचे हल्ले एवढे घणाघाती व्हावेत की फतेह खान कोंढाणा विसरून पुरंदरकडे धावला पाहिजे। आणि तो टप्पा आला की हर 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 हकीम साहब, कुछ ऐसी दवा दीजिए कि मैं जल्द ठीक हो जाऊं। हुजूर, आप आराम फरमाइए, थोड़ी ही वक्त में आपका बुखार कम हो जाएगा। आप खुदा पे एतबार कीजिए। रहम कर ऊपर वाले, रहम रहम। हुजूर, हुजूर, बड़ी बेगम साहिबा का खलीद है। बड़ी बेगम साहिबा का खलीफा हमारे लिए दीजिए हकीम साहब, यही तो असली दवा है हमारी। वजीर सल्तनत मुस्तफा खान, यहाँ के हालात दिन ब दिन बद से बदतर होते जा रहे हैं। काफरों ने नाक में दम कर दिया है। तुम्हारी यहाँ बहुत जरूरत है। आपको पता है, फतेह खान सिवा को परास्त करने के लिए निकल गया है। वैसे भी फतेह खान बड़ा सूरमा और काबिल सरदार है। मुहिम जीत कर ही आएगा। जैसे आपने शाहजी पे फतेह हासिल की, वैसे यहाँ भी आपकी वजह से फतेह ही हासिल होगी।
ये क्या किया आपने बड़ी साहिबा? किसने कहा वहां पे फौज भेजने? ये फतेह खान के बस की बात नहीं है। बड़ी साहिबा क्यों जल्दबाजी की? हमारे पास शाहजी था, हमारे पास बहुत कुछ था। नहीं नहीं, दीदार खान को बुलाओ, कह दो उसे फौरन बड़ी बेगम साहिबा को पैगाम भेजे कि फतेह खान को जहां है वही रोका जाए। बड़ी बेगम साहिबा हमारे आने के बाद फैसला करते हैं। रोक दो फतेह खान को, रोक दो फतेह खान को, रोक दो। क्या रे, वो सिवा सिवा लगा के रखा था, वो तो भाग गया दुम दबा के। डरपोक कहीं का। रे सुक्कल चन्नो, माझ्या राजासनी डरपोक बोलताय वय? घ्या आता या सिंहाचा पंजा घ्या. ए हाणा रे. जेरे संपूयासनी. हुजूर, हुजूर, हमला हो गया, हम लुट गए। हमला हो गया? किसने हमला किया? कहाँ है दुश्मन? हुजूर, किले के नीचे हमारी चौकियों पे हमला कर दिया। हमला किया? पहारा नहीं बिठाया था क्या? पहरेदार की गर्दन ऐसी उड़ा दी शैतानों ने कि कुछ पता ही नहीं चला। हम तो तब जाग गए जब जिस्म पर शमशेर के घाव होने लगे। आग लग गई, बहुत नुकसान हो गया। नुकसान? और क्या किया? हुजूर, चौकियां जल गई, सब सिपाही मारे गए, गोला बारूद, अनाज और हथियार सब लेके भाग गए अंधेरे में। हुजूर, सब तबाह हो गया, कुछ नहीं बचा। तुमने उन्हें जाने कैसे दिया? क्या बताए हुजूर, माहौल ही ऐसा था, अंधेरे में कुछ समझ में नहीं आ रहा था। कितने काफिर आए थे? पता ही नहीं चला हुजूर, शैतान तेजी से आए और पुरंदर की ओर भाग गए। राजा, मी आपला मान खाली पडू दिला नाही बघा. शाबास, शाबास तुमची बाजी जेथे. राजा, खानाच्या सैन्याला आम्ही कापून काढलं आणि ह्यो माझा बाजी त्या गर्दीमध्ये बाणासारखा घुसला. आणि तलवारीच्या धारेखाली 8-10 हाशमांची डोसकी मारली. शाबास, तुम्ही कान्होजी जेध्यांचे पुत्र आणि बाजी काकांचे नातू अगदी शोभलात. शोभले. त्यांनी स्वराज्याची जाणारी शान अबाधित ठेवली. पण राजा, आपलं काही मावळं बेलसरच्या रानात पडलं. तरीही न डगमगता आपण हमला करायचा. नव्या दमाची तलवार बहादर माणसं घेऊ. माणकुजी काका, शिळीमकर, बांदल, कोंडे देशमुख आणि कामठे सरदार यांना आखाडीवर पाठवा. जी राजा. सुभान मंगळमध्ये असलेली फौज आपण इकडे बोलवून घेऊया. फौज नको, परंतु काही लढवय्ये बोलावून घेऊया. गडावर शूर कोळी मंडळी आहेत. जायनाक, भीमनाक, हारनाक यांना सोबत पाठवूया. जी आवसाहेब. सोनोपंत,
एक करायचं, आपण सुभान मंगळ पुन्हा घेतलं ही खबर फतेह खानाला सूर्योदयाच्या अगोदरच समजली पाहिजे. जी, ती मी तजवीज करतो. शिवबा, ही लढाई लवकर संपवा. या लढाईत दिरंगाई नको. जी आऊसाहेब. काय असं कसं झालं? शिवाजीच्या माणसाने जोरदार हमला केला आमच्यावर. अरे मग तुम्ही काय करत होतात? तुमचा हात काय बांधला होता काय? बाण मारले आम्ही त्यांच्यावर. आणि तो कावजी नंतर वेसच फोडली बघा. वेस फोडली? याचा अर्थ त्या शिवाने दगा केलाय. तो कावजी इथं कधी बी पोचल. हैबतराव पोचलला, कधीच पोचला हा कावजी मल्हार. कावजी गप गुमान गड सोडून जा. अरे जाणार नाही, हा गड शिवाजी राजांचा आहे. बऱ्या बोलायला जा, तिथं छाटला जाशील. कोण कोणाला छाटतं याचा फैसला तुझी तलवार आणि माझा भाला कराल. कुठून पळाला गनिमांवर? शिवबा, खेड शिवापूरून निघालेली फौज जेजुरी राणीसाहेब सुभान मंगळ फतेह झाला. हर हर महादेवाच्या जय घोषानं सगळा निराकाट दुमदुमला. जगदंब. राणीसाहेब, मोठी जंग झाली अशी खबरगिरांनी खबर आणली. म्हणाले सुभान मंगळवर एकच कल्लोळ उठवला, गनिमांचा थरकाप उडवला. अहो राज, कावजी मल्हारनं त्या मगरूर बालाजी हैबतरावाच्या छाताडातनं भाला आरपार केला. राणीसाहेब, गोदाजी जगताप या बहादरानं रतन शेखच्या 2 चिरफळ्या उडवल्या. भीमाजी वाघानं शरीफ शहाचं मुंडकं धडावेगळं केलं. अव शिवाजी इंगळे या वीरानं अशफाक खान एका वारात गारद केला. संभाजी काटे, भिकाजी चोर, सिदोजी चोर या 2 भावांच्या जंग बहादुरीनी गनिमांना धडकी भरली. गनिम तटावरनं दगड धोंड्याचा मारा करत होतं, उकळता तेल वरनं फेकत होतं, पण कुणी बी त्याची पर्वा केली नाही. आपली माणसं तटाला शिड्या लावून आत घुसली. राणीसाहेब, आभाळात ढग नव्हते पण विजांचा तांडव बघायला मिळाला. वारा नव्हता पण वादळ पाहायला मिळालं. समुद्र नव्हता पण तुफान घोंगावताना दिसलं. शाबास. अटीतटीची लढत लढली, निकराची झुंज रंगली, पण शेवटी कौल आपल्या बाजूने पडला. या विजयामुळे 2 गोष्टी झाल्या. खानाच्या सैनिकात आपला थाक निर्माण होईल, जो पुरंदराच्या पायथ्याशी उपयोगी पडेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फतेह खानाची अर्धी संपत्ती आपल्या हाती लागली. घोडे, उंट, तोफा आणि खजिना. वा गड्यांनो वा, शाबास तुमची. सुभान मंगळची खबर ऐकून फतेह खानाची मगरुरी करेच्या पाण्यात वाहून जाईल. आता एकच करा, शत्रूला अंदाज येऊ देऊ नका. त्याचे अंदाज असेच चुकवत राहा. यश आपलंच असेल. किसने मारा है हैबतराव को? कावजी मल्हार ने. क्या हो रहा है ये? तो सबके सब नालायक निकले. एक ही रात में 2 कातिलाना हमले. अहो हुजूर, तुम जिंदा ही क्यों लौटे? ये मनहूस खबर सुनाने. एक आसान जीत लग रही थी कल तक, आज उसे तुमने मुश्किल बना दिया. हुजूर, होरात चुकला आपला. आम्ही आधीच सांगत होतो, त्या माय लेकरांचा कधी अंदाज देता येत नाही. अब क्या करेंगे? अगर रोज रात ऐसे तूफानी हमले होते रहे तो बिना जंग के ही फौज कम हो जाएगी. ऊपर से सिपाहियों का भरोसा भी टूट जाएगा. ते वेगळंच.
नहीं नहीं, कुछ करना होगा अब। ऐसे ही हाथ पे हाथ धरे नहीं बैठ सकते। जितना सोचा था उससे कई गुना ज्यादा चालाक निकला सीवा। इतनी जल्दी मैं जंग की शुरुआत नहीं करना चाहता था, पर अब सीवा के ऊपर हमला करूंगा ही, उसे नहीं छोड़ूंगा। चलो तैयारी करो। फतेह खानच्या अंगाची लाही लाही झाली असेल, तो आता गप्प बसणार नाही। तो पुरंदरला वेढा दे, सावध राहायला हवं। राणीसाहेब, खानानं आपला मोहरा कोंढाण्याऐवजी पुरंदरकडे वळवलाय। आणि त्यानं पुरंदरला वेढा घातलाही।